हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 6 मॅथ्स या विषयाची सेकंड सेमिस्टरची 2023-24 म्हणजेच मागच्या वर्षीची एक सराव प्रश्नपत्रिका पाहू, जी समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे आकारिक मूल्यमापन 2 द्वितीय सत्रावर आधारित आहे. तर यामधले काही सराव प्रश्न आणि त्यांची उत्तर कशी लिहायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू. पहिल्या भागामध्ये याच्यामध्ये दोन भाग असतात. पहिला भाग असतो तो प्रात्यक्षिक परीक्षेचा, तो 10 गुणांसाठी असणार आहे आणि उरलेले जे 40 गुण आहेत ते लेखी परीक्षेसाठी असणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण त्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तर पाहू. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. The first question is solve the examples given below. Write the price of motorcycle in words. ही या मोटरसायकलची किंमत दिली आहे ती आपल्याला वर्ड्स मध्ये लिहायची आहे. तर त्याची किंमत आहे 2,95,450. तर ती या बॉक्स मध्ये आपल्याला रुपीज मध्ये वर्ड्स मध्ये लिहायची आहे. मग इथं ही प्राइस आपल्याला अशी लिहावी लागेल 2,95,000 and 450 रुपीज म्हणजे 2,95,450 रुपये. दुसरा प्रश्न आहे, राईट द करेक्ट ऑप्शन नंबर इन द गिवन बॉक्स which shows the number 7,72,352. तर ह्या चार पैकी आपल्याला असा नंबर शोधायचा आहे जो 7,72,352 असेल. तर हा आपल्याला नंबर दिलाय ऑप्शन नंबर 3 मध्ये 7,72,352. त्यामुळे या बॉक्स मध्ये जायचंय ऑप्शन नंबर 3. दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन. राईट द नंबर फ्रॉम एक्सपांडेड फॉर्म. आता एक्सपांडेड फॉर्म आपल्याला दिलाय एका नंबरचा, त्याच्यामध्ये त्यावर आपल्याला तो नंबर लिहायचा आहे. मग इथं सगळ्यात मोठा नंबर हा 9 लाख आहे, त्याच्यानंतर हे 80,000 आहे, त्याच्यानंतर 3,000, त्याच्यानंतर 521. हे सगळे जर आपण नंबर्स ऍड करत गेलो तर सुरुवातीला 9 लाख आहे त्यामुळे पहिला डिजिट 9 येईल, त्याच्यानंतर 80,000 त्यामुळे त्याच्यानंतर 8 येईल, पुन्हा 3,000 आहे म्हणजे इथं 83,000 होईल, त्याच्यानंतर 500 पुढचा डिजिट 5 येईल, त्याच्यानंतर 20 म्हणजे पुढचा डिजिट 2 आणि सर्वात शेवटी 1, सो युनिट प्लेसला येईल 1. So this is the number 9,83,521. Next question, add 5,80,208 plus 2,11,821. यांची बेरीज करायची आहे. 8 plus 1 that's 9, 0 plus 2 that's 2, 8 plus 2 10, इथं 0 पुढे हाताला एक घ्यायचा, 7 आणि 2 9, 8 आणि 1 9, 5 आणि 2 7. So 7,99,029. So this is the addition of these two. पुढचा सबट्रॅक्शन करायची आपल्याला. 5 minus 4 that's 1. इथं तर 2तून 6 जातात म्हणून 12 घ्यायचे, 12तून 6 गेले 6, इथं परत द्यायचा, आतातून 6 गेले 2, पुन्हा 6तून 2 गेले 4, आतातून 3 गेले 2, 9तून 1 गेला 8. 8,24,261. नेक्स्ट क्वेश्चन, मल्टिप्लाय 25 न मल्टिप्लाय करायचं. इथं 25 ते 250, 5 हातचे 17 राहतील, 25 5 1,200 आणि 17 142, 14 शिल्लक राहील, 25 75 आणि 14 89, त्याला 8, 25 150 आणि 8 158. गुणाकार येईल 1,58,925. डिवाइड 9,096 ला 16 न भागायचा आहे. मग 16 न पहिल्यांदा 5 चा भाग जाईल, 16 पंचे 80, इथून 90 मधून 80 वजा करायचे, 10 शिल्लक राहतील. पुढची संख्या 9 उतरून घेऊया, 16 × 96, 6 चा भाग जाईल, 109 मधून जर 6 गेले तर शिल्लक राहतील 13. पुढचा एक 6 उतरून घेऊ, 136 होतील. आता इथं 16 8 28 असेल, 128 तर संख्या मिळेल, 8 चा भाग जाईल, 136 वजा 128 उत्तर मिळेल 8. सो दिस इज द रिमाइंडर. तर हा भागाकार केल्यानंतर क्वोशंट असेल 568 and remainder is 8. Next question is, if 375 students of a school collected ₹30 each for the relief fund, what is the total amount collected? एकूण 375 स्टुडंट्स आहेत आणि प्रत्येकाने 30 रुपये कलेक्ट केले, तर टोटल अमाउंट किती होईल ते आपल्याला विचारले. सो टू फाइंड द टोटल अमाउंट वी हॅव टू जस्ट मल्टिप्लाय दिस टू. सो टू फाइंड टोटल अमाउंट that is equal to number of students are 375 आणि प्रत्येकाने 30 जमा केले त्यामुळे त्याला 30 न गुणायचं. हा जर गुणाकार केला तर इथे 0 पहिल्यांदा आहे तसंच घेऊ, 3 न गुणू, 3 × 5 = 15, 1,
ते 21 आणि 1 22 चे 2 3 9 आणि 2 11. त्यामुळे रक्कम जमा होईल ₹11,250. नेक्स्ट क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. फर्स्ट इज m divided by 3 is equal to 9. हे आपल्याला सॉल्व करायचं, याचा अर्थ इथं m divided by 3 आहे तसंच घेऊ आणि इथं हा डिनॉमिनेटरला जर 3 घालवायचं असेल आपल्याला तर याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. दॅट इज इक्वल टू, मग इक्वेशनच्या एका बाजूला जर आपण मल्टिप्लाय केलं तर दुसऱ्या बाजूला सुद्धा त्याच संख्येने मल्टिप्लाय करायचं आहे. मग लेफ्ट हँड साइडला 3 ला 3 निघून जाईल, शिल्लक राहील m इज इक्वल टू 9 into 3 27. सो दिस इज द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन, म्हणजे m ची व्हॅल्यू होईल 27. नेक्स्ट इज p minus 4 is equal to 25. आता इथं p minus 4 आहे, जर p ची व्हॅल्यू काढायची असेल तर हे -4 घालावं लागेल, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये +4 ऍड करावे लागते. मग इक्वेशनच्या एका बाजूला जर आपण 4 ऍड केले तर दुसऱ्या बाजूला सुद्धा 4 ऍड करायचे. सो -4 + 4 निघून जाईल, शिल्लक राहील p इज इक्वल टू 25 + 4 29. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ p. नेक्स्ट इज 3 is equal to x + 3. आता इथं राईट हँड साइडला हे व्हेरिएबल आहे, त्याच्या सोबत आलंय x + 3. मग हे +3 नको आहेत, मग इथून मायनस करायचे. मग लेफ्ट हँड साइडला सुद्धा या 3 मधून 3 मायनस करायचे. 3 - 3 0, that is equal to +3 ला -3 निघून जाईल, शिल्लक राहील x. So 0 is equal to x म्हणजेच x is equal to 0. So this is the solution of this equation. Next question, frame an equation from the given information and find the solution. हा एक क्वेश्चन दिलाय, त्याच्यावर आपल्याला एक इक्वेशन तयार करायचं आहे, फ्रेम करायचं आहे. Amit bought some mangoes from the market. He distributed 3 mangoes each to his 9 friends and 5 mangoes left with him. How many mangoes did Amit buy from the market? याच्यावरून एक इक्वेशन आपल्याला तयार करायचं आहे की अमितने आपल्या मार्केटमधून काही मँगोज, काही आंबे खरेदी केले. आता ते किती आंबे आहेत ते माहिती नाही आपल्याला. सो त्याच्यासाठी एक अक्षर घेऊया. लेट Amit buy X mangoes from the market. म्हणजे त्यानं मार्केटमधून X मँगोज विकत आणले, असं आपण गृहीत धरूया. आता हे X मँगोज प्रत्येक मित्राला, त्याचे 9 मित्र आहेत आणि त्या प्रत्येक मित्राला त्यानं 3-3 मँगोज दिलेत. मग 9 गुणिले 3, कारण एकूण मित्र 9 आहेत आणि प्रत्येकाला 3 दिलेत, त्यामुळे एवढे आंबे त्यानं दिलेले आणि देऊन झाल्यानंतर सुद्धा त्याच्याकडे 5 शिल्लक राहिले. म्हणजे हे जे आंबे त्यानं दिले ते एकूण आंब्यातून वजा केले, एकूण जे आंबे आणले त्यातलेच हे आंबे त्यानं दिलेत आणि एवढं केल्यानंतर सुद्धा त्याच्याकडे 5 आंबे शिल्लक राहतात, म्हणून इज इक्वल टू 5. तर हे एवढं आपल्याला दिलेलं आहे. आता प्रश्न शेवटी असा विचारला की त्यानं एकूण किती आंबे आणलेले, मग ते काढायला x ची किंमत काढायची, म्हणजे ते इक्वेशन सोडवायचं आहे. सो x - 3 × 9 27 इज इक्वल टू 5. सो x इज इक्वल टू -27 जर राईट हँड साइडला घेतले तर +27 होतील. दॅट इज x इज इक्वल टू 5 + 27 32. म्हणजे त्यानं बाजारामधून 32 आंबे विकत आणले. नेक्स्ट क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. त्यातला पहिला आहे 1/2 means how much in percentage. Write the correct option number in the given box. 20%, 10%, 2% की 50. 1/2 म्हणजेच अर्धा आणि अर्धा म्हणजेच 100 पैकी अर्धे. 100 पैकी अर्धे म्हणजेच 50%. त्यामुळे बॉक्स मध्ये येईल 4, कारण तो चौथा ऑप्शन आपल्याला दिला. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द रेशो ऑफ फर्स्ट नंबर टू द सेकंड वन. पहिला क्वेश्चन दिला आहे 40 बीड्स 90 बीड्स. तर याच्यामधला आपल्याला रेशो काढायचा आहे. तर तो रेशो कुठल्या नंबरचा कुठल्या नंबरशी काढायचा ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. वी हॅव टू फाइंड द रेशो ऑफ फर्स्ट नंबर, म्हणजे पहिला जो नंबर आहे तो न्यूमरेटरला घ्यायचा, डिवायडेड बाय सेकंड नंबर डिनॉमिनेटरला. मग इथे 0 ला 0 निघून जाईल, रेशो येईल आपला 4 डिवायडेड बाय 9. म्हणजेच काय, हा रेशो आपण असा लिहू शकतो 4:9. सिमिलरली फॉर द सेकंड वन, द फर्स्ट क्वांटिटी इज गिवन इन मिनिट्स, सेकंड इज गिवन इन आवर्स. मग आपल्याला हे दोन्ही रेशो जर काढायचे असेल तर सगळ्यात महत्वाची पहिली अट अशी आहे की ते दोन्ही एकाच युनिटमध्ये पाहिजेत. पहिला मिनिट हे आहे तसंच ठेवूया. आपण 2 तास जे दिलेत त्याचं मिनिटमध्ये कन्व्हर्जन करूया. 2 तास म्हणजे किती मिनिट, तर 120. त्यामुळे त्याच्याऐवजी आपण लिहूया 120 मिनिट्स. आता हा रेशो पुन्हा काढूया. पहिला नंबर आहे 30 डिवायडेड बाय दुसरा आहे 120. 0 ला 0 निघून जाईल, 3 न भाग घालू तर 3 चौक 12. रेशो येईल 1 डिवायडेड बाय 4 आणि 1 डिवायडेड बाय 4 म्हणजेच 1:4. सो दिस इज द रेशो ऑफ द फर्स्ट नंबर टू द सेकंड.
पुढचा प्रश्न आहे, मेरीज एज इज 10 years, her father's age is 44 years and her mother is 4 years younger than her father. Find the ratio of Mary's age to mother's age. मग इथं आपल्याला मेरीचं वय दिले 10 वर्ष, तिच्या वडिलांचं वय दिले 44 वर्ष आणि तिचे वडील आणि तिची आई यांच्यामधलं वयाचं रिलेशन दिले. ते असं आहे की हर मदर इज 4 years यंगर दॅन हिज फादर. मग आता मेरीचं एज आहे आपल्याकडं, ते पहिल्यांदा लिहून घेऊया. आहे तसं, मेरीज एज इज 10 years. मग तिच्या फादर्स वडिलांचं वय सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. सो फादर्स एज इज इक्वल टू 44 years. आणि आईचं वय मात्र दिलेलं नाही. ते आपल्याला असं दिलंय की तिच्या आईचं वय वडिलांपेक्षा 4 वर्षानं कमी. मग त्याच्यावरून आपण काढू शकतो तिच्या आईचं वय. दॅट इज हर मदर्स एज इज इक्वल टू, वडिलांचं वय 44 आहे, त्याच्यापेक्षा 4 कमी करायचे म्हणजे काय, त्याच्यातून 4 वजा करायचे. सो 44 minus 4 दॅट्स 40 years. म्हणजे तिच्या आईचं वय झालं 40 वर्ष. आता रेशो आपल्याला पाहिजे, तो रेशो काढू शकतो. रेशो आपल्याला पाहिजे की मेरीज एज टू हर मदर्स एज. मग मेरीचं जे वय आहे ते न्यूमरेटरला घ्यायचं, डिवायडेड बाय हर मदर्स एज इज 40 डिनॉमिनेटरला. 0 ला 0 निघून जाईल, 1/4 येईल, म्हणजे तो रेशो असणार आहे 1:4. सो दिस इज द रेशो ऑफ मेरीज एज टू हर मदर्स एज. Next question is, solve the following examples. The first is, if a shopkeeper buys a mobile phone for rupees 8,400 and sells it to a customer for rupees 9,750, does he make a profit or loss on his deal and how many rupees? आता इथं आपल्याला असं दिसतंय की तो शॉपकीपर जो आहे, तो दुकानदार जो आहे, 8,400 ला विकत घेतोय आणि विकतोय 9,750 ला, म्हणजे तो ऑब्विसली प्रॉफिटच आहे. मग तो प्रॉफिट किती आहे तेही आपल्याला काढायचं आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला इथं, प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ज्या वेळेला सेलिंग प्राइस ही कॉस्ट प्राइस पेक्षा मोठी असते त्यावेळी तिथं प्रॉफिटच झालेला असतो. या केसमध्ये सुद्धा सेलिंग प्राइस जास्त आहे कॉस्ट प्राइस पेक्षा, सो हिअर इज द प्रॉफिट. मग या सेलिंग प्राइस मधून म्हणजेच 9,750 मधून कॉस्ट प्राइस म्हणजेच 8,400 वजा केल्यानंतर आपल्याला प्रॉफिट मिळणार आहे. शून्यातून 0 निघून जाईल, 5तून 0 गेले 5 राहिले, 7तून 4 गेले 3 आणि 9तून 8 गेले 1. सो दिस मच इज द प्रॉफिट. म्हणजे त्या शॉपकीपरला 1,350 रुपीज इतका प्रॉफिट होईल. नेक्स्ट क्वेश्चन, इफ सोनम अँड सुजय मेड प्रॉफिट ऑफ रुपीज 400 बाय सेलिंग राखीज फॉर रुपीज 1200. इन द बॉक्स करेक्टली टू फाइंड द प्रॉफिट पर्सेंट दे मेड. सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला ह्या बॉक्समध्ये, पहिल्या बॉक्समध्ये लिहायचं आहे सेलिंग प्राइस. त्यांची सेलिंग प्राइस एकूण किती झालेली आहे तर 1200, 1200. इथे 1200 लिहून घेऊया. प्रॉफिट त्यांना 400 मिळाला आहे. मग बाईंग प्राइस किती असेल? मग आता बाईंग प्राइस काढायला या सेलिंग प्राइस मधून हा प्रॉफिट वजा करायचा आहे. सो बाईंग प्राइस इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस प्रॉफिट. मग सेलिंग प्राइस आहे दिलेली 1200, प्रॉफिट पण दिलाय 400, त्या दोन्हीची वजाबाकी केली 800 आली. आता पर्सेंटेज प्रॉफिट काढायला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. पर्सेंटेज प्रॉफिट डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 400 डिवायडेड बाय 800. मग हे 100 जर उजव्या बाजूला घेतले तर न्यूमरेटरला जातील, म्हणजे या बॉक्स मध्ये येतील 100 इंटू 400 डिवायडेड बाय 800. हे इक्वेशन तयार होईल. तर हे सोडवू, म्हणजे या 2 झिरोजला हे 2 झिरोज निघून जातील आणि 8 ने जर भाग घालवलं तर 8×5 40 आणि वर एक 0. So percentage profit is 50%. Next question, Shabbi's father bought bananas worth rupees 5,000. Due to sudden heavy rain, some banana got wet and spoiled. If he got rupees 3,500 by selling remaining bananas, find the loss or profit percentage. आता याच्यामध्ये आपल्याला सेलिंग प्राइस कोणती आणि कॉस्ट प्राइस कोणती ते ओळखायचं आहे. तर हे उदाहरण सोडत असताना शब्बीस फादर बॉट बनाना फॉर रुपीज 500, म्हणजे इथं त्यांची कॉस्ट प्राइस असणार आहे रुपीज 5,000 आणि त्यातले निम्मे बनाना खराब झालेत आणि उरलेले त्यांनी 3,500 रुपयाला विकलेले आहेत. म्हणजे इथं त्यांची सेलिंग प्राइस असणार आहे 3,500 ची. कारण उरलेले जे खराब झालेले आहेत ते काही विकू शकणार नाही, त्यामुळे तिथं लॉसच झालेलं असणार आहे. कारण इथं कॉस्ट प्राइस जी आहे ती सेलिंग प्राइस पेक्षा सुद्धा जास्त आहे, त्यामुळे इथं लॉस झालेला असणार आहे यामध्ये. तो लॉस किती आहे
तर या कॉस्ट प्राइस मधून ती सेलिंग प्राइस म्हणजे 3500 वजा करायची. So 5000 minus 3500 it is rupees 1500. एवढा लॉस झाला. पण आपल्याला लॉस विचारला नाही तर पर्सेंटेज लॉस विचारला और लॉस पर्सेंटेज. लॉस पर्सेंटेज काढायला जेवढा काही लॉस झाला तो म्हणजे 1500 डिवायडेड बाय त्याची कॉस्ट प्राइस किती आहे तर 5000 त्यानं डिवाइड करायचं आणि आपण हे पर्सेंट मध्ये कन्वर्ट करतोय म्हणून त्याला 100 न गुणायचं. मग या दोन शून्याला शेजारचे दोन शून्य निघून जाईल, आणखी एक शून्य या शून्याला निघून जाईल आणि 5 न जर भागलं तर 5 × 15 आणि वर एक शून्य, त्यामुळे लॉस पर्सेंट असणार आहे 30%. Next question, solve the following examples. Write any two facilities offered by the bank to the saving account holder. सेव्हिंग अकाउंट होल्डरला बँक कोणत्या फॅसिलिटीज पुरवतं ते आपल्याला लिहायचे. कुठलेही दोन. एक तर पुरवतं बँक पासबुक ज्याच्यामध्ये आपण जे काही व्यवहार करतो त्याची एंट्री होते, आणि दुसरी चेकबुक ज्याद्वारे आपण एका बँकेतून दुसऱ्या बँकेला पैसे देऊ शकतो किंवा एखाद्या व्यक्तीला पैसे देऊ शकतो. तर या दोन फॅसिलिटीज ची बँक ऑफर करते. Next question, if Vibhuti deposits rupees 15,000 in a bank for 1 year at the rate of 7% per annum, then how much rupees will she get after 1 year? मग इथे आपल्याला इंटरेस्ट सगळ्यात पहिल्यांदा काढावं लागेल. सो वी हॅव द फॉर्म्युला फॉर इंटरेस्ट आणि मग तो इंटरेस्ट आपल्याला प्रिन्सिपल मध्ये मिळवावा लागेल. सो फॉर्म्युला फॉर इंटरेस्ट इज P × N × R डिवायडेड बाय 100. इथे या प्रत्येकाचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे आपल्याला. P म्हणजेच प्रिन्सिपल विच इज गिवन टू बी 15,000. N म्हणजे किती वर्षासाठी तर 1 वर्षासाठी, आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे 7. तर ह्या किमती आता ह्या फॉर्म्युलामध्ये आपण ठेवूया. सो P इज 15,000 इंटू N म्हणजेच 1 इंटू R म्हणजेच 7 डिवायडेड बाय 100. ह्या 2 झिरोला इथं 2 झिरो निघून जातील. 15 × 7 म्हणजेच 15 7 5 105 आणि वर एक शून्य इंटू 1 तेवढेच येईल. सो द इंटरेस्ट इज रुपीज 1050. आता 1 वर्षानंतर त्यांना रुपये किती मिळतील टोटल अमाऊंट ते आपल्याला काढायचं आहे. सो टोटल अमाऊंट शी गेट दॅट इज इक्वल टू, मग इथं प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट हे ऍडिशन केल्यानंतर टोटल अमाऊंट मिळणार आहे. सो टोटल अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. आता इथं प्रिन्सिपल आहे 15,000 तेवढी रक्कम बँकेत ठेवलेली आहे आणि इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट केलाय 1050. म्हणजेच टोटल अमाऊंट होईल 15,000 प्लस 1050 दॅट इज 16,050 रुपीज. एवढी अमाऊंट त्यांना सर्वात शेवटी मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. फर्स्ट इज observe quadrilateral PQRS and answer the following questions. हा एक क्वाड्रिलॅटरल दिलाय PQRS. त्याच्यावरून त्या आकृतीवरून खाली जे काही प्रश्न विचारले त्यांची उत्तर द्यायची. पहिला तर असा आहे, राईट द नेम्स ऑफ डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. डायगोनल्स म्हणजे काय, अपोजिट व्हर्टायसेस जोडणारा सेगमेंट. सो PR इज द वन ऑफ द डायगोनल्स QS. सो देयर आर टू डायगोनल्स, that is diagonal PR and diagonal QS. एका खाली एक आपण लिहू शकतो किंवा एका ठिकाणी डायगोनल PR असं लिहू, दुसऱ्या ठिकाणी दुसरा जो आकडा टाकला त्याला लिहूया डायगोनल QS. दुसरा प्रश्न विचारलाय, राईट द पेयर्स ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. अपोजिट अँगल्स म्हणजे आता हा अँगल P घेतला तर त्याचा अपोजिट अँगल आहे R. सो फर्स्ट पेयर इज अँगल P अँड अँगल R. किंवा याला 3 अक्षरी नाव द्यायचं असेल तर अँगल QPS असंही म्हणू शकतो आपण. 3 अक्षरी नाव लिहूया इथं, अँगल QPS अँड त्याचा अपोजिट अँगल आहे R म्हणजेच QRS. दिस इज द फर्स्ट पेअर ऑफ अपोजिट अँगल्स. आता दुसरी पेअर कोणती आहे, S आणि Q. S लाच 3 अक्षरी नाव आपण असं देऊ शकतो, अँगल PSR अँड त्याचा अपोजिट अँगल आहे PQR. So these are the two opposite angles. पुढचा क्वेश्चन, what is the sum of measures of all the 4 angles of a quadrilateral? चौकोनाच्या सर्व कोनाच्या मापांची बेरीज किती असते तर 360.
सो ऑप्शन 4 इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. त्यामुळे या बॉक्समध्ये लिहायचे 4. नेक्स्ट, write the option number of the correct answer in the given box which shows the total number of edges of the given cuboid. त्याच्यामध्ये ह्या क्युबॉइड दिलाय आणि याच्यावरून याचे एजेस किती आहेत ते आपल्याला विचारले, त्याचा नंबर लिहायचा आहे. आता एजेस म्हणजे त्या क्युबॉइडच्या कडा, म्हणजे ही 1 झाली, 2, 3, 4, त्या वरच्या बाजूला 4, त्याच पद्धतीने खालच्या बाजूला 4, 4 आणि 4 8 होतील आणि या उभ्या 4 म्हणजे 4 आणि 4 8 आणि 4 12. So number of edges for this cuboid are 12. Next question, complete the following table by writing the number of faces and vertices of each three-dimensional figure. इथं 2 three-dimensional figure दिले, एक आहे क्यूब, दुसरा आहे क्वाड्रँग्युलर पिरॅमिड. एक पिरॅमिड आहे आणि एक क्यूब आहे. तर त्याच्यावरून आपल्याला इथं हे लिहायचं आहे की याला फेसेस किती आहेत. हा क्यूब जर आपण कन्सिडर केला तर याला 1 2 3 4 ही पुढची एक आणि मागची एकूण 6 फेसेस आहेत. त्यामुळे याला सरफेसेस असणार 6 क्यूब साठी. आणि हा पिरॅमिड आहे त्याला 1 2 3 4 आणि बेस आहे 5. त्यामुळे याला फेसेस असणार आहे 5. हे तर झाले फेसेस. आता व्हर्टायसेस पण आपल्याला पाहिजेत, तेही लिहायचे आहेत. मग इथं क्युबॉइडला व्हर्टायसेस किती आहेत तर हा 1 2 3 4 5 6 7 8. देर आर 8 व्हर्टायसेस. आणि पिरॅमिडला हे 1 2 3 4 आणि हा एक 5वा. So vertices are